राधिका यादव जी एक नॅशनल टेनिसपटू होती, तिचं स्वप्न सोशल इन्फ्लुएन्सर बनणं होतं. वडिलांना हे मान्य नव्हतं. जनरेशन गॅप असल्यामुळे विचारांमध्ये तफावत. मुलीने वडिलांचं ऐकलं नाही, वडिलांनी मुलीचं ऐकलं नाही. विचार करा, जो समाज त्यांना भडकत होता, टोमणे देत होता, आता वडिलांनी मुलीची हत्या केल्यानंतर तो समाज त्यांना चांगलं म्हणणार आहे का? मग असे कृत्य का होतात? नॉलेजची कमी पडली, इथे आध्यात्मिक मार्गाची कमी पडली. जो व्यक्ती आध्यात्मिक मार्गामध्ये असतो, नॉलेजमध्ये असतो, तो असे कृत्य करूच शकत नाही. असं म्हणता की जेलमध्ये एक गुन्हेगार असतो, त्याला जर आपण विचारलं तू असा गुन्हा कसा केला होता, त्याकडे सांगायला काहीच नसतं. त्याचे उत्तर असते, आम्हालाच कळलं नाही कसं केलं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक मार्गाची, चांगल्या संस्काराची, चांगल्या ज्ञानाची फार गरज आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग सारखे कोर्स आहेत, त्यात जीवन कसं जगावं, जीवनाचा काय हेतू आहे, सर्व नॉलेज भेटतं. सेवा, साधना, सत्संग सर्व महत्व सांगितलंय. तुमची ज्यावर श्रद्धा आहे ते करा, पण ज्ञानात राहा, चांगल्या मार्गात राहा. हे आपल्याला दुसऱ्यांसाठी नाही करायचंय, हे आपल्याला स्वतःसाठी करायचंय. नक्की करून बघा.